आहात, जे भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। अजित पवारांसोबतच्या युतीच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांनी हे मोठं विधान केलंय। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आपण जाऊ शकत नाही असं शरद पवार म्हणाले। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या लोकांना सोबत घेणार असंही यावेळी शरद पवार म्हणाले। तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी शरद पवारांच्या या वक्तव्यावर दिली आहे। म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल त्याचे सगळे बांधून आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। तर शरद पवारांच्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक अधिकार आहे। आणि त्यांनी घेतलेल्या अधिकारावर किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षांतर्गत मी बोलणं हे योग्य नाही। शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही, परंतु भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात। शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत, म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो।